नाथाजी पाटलांनी सत्तेचा वापर चांगल्या कामासाठी करावा, गोकुळमध्ये राजकारण करू नये. मनसे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले. देवा टकली करे बाबा, मला एकदाची टकली कर. का पुरुष टकले आहेत तेवढे बस नाही का? अहो काय करू, बॉबकट करायला सुद्धा केसच राहिले नाहीत. पूर्वी आई आजी घरीच तेल करायच्या, दाट लांब सडक सुळसुळीत केस असायचे, गळायचेच नाहीत. पण आता आई आजीलाच तेल करता येत नाही ना, मग काय करायचं? काळजी नको, तोडकर संजीवनीनं तयार केलेलं आई आजीच्या हातचं तेल केस प्रभा आल्मंड प्लस तेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी तोडकर संजीवनीचे केस प्रभा सर्वत्र उपलब्ध. ना याचं ना त्याचं, आमचं तेल आई आजीच्या हातचं. दिल्लीतील सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणं गोकुळच्या कर्मचाऱ्यांना चांगलंच भोवणार की काय, अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. कारण भाजपच्या विरोधानंतर आता या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं थेट उडी घेतली असून गोकुळ प्रशासनाला अत्यंत कडक आणि आक्रमक इशारा दिलाय. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला गोकुळच्या काही कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला होता. यावरून भाजपच्या अध्यक्षांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेत संबंधित कर्मचाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी गोकुळ प्रशासनाकडे केली होती. मात्र भाजपच्या या भूमिकेनंतर मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. आज मनसेच्या शिष्टमंडळानं गोकुळच्या प्रशासकांची भेट घेऊन निवेदन दिलं आणि कर्मचाऱ्यांवरती कारवाई झाल्यास मनसे स्टाईलनं उत्तर दिलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. तर गोकुळ हे सर्वसामान्य शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या जीवावरती चालतं. प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. कर्मचाऱ्यांवरती कारवाई करून त्यांच्या स्वातंत्र्यावरती गदा आणल्यास मनसे प्रशासकांना कपडे फाटेपर्यंत मारल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मनसे शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांनी दिला. नवनिर्माण सेना ठामपणे उभी असून एकाही गोकुळच्या कर्मचाऱ्याला काढण्याचा किंवा त्याला नोटीस देण्याचा प्रयत्न जर या प्रशासकीय मंडळानं केला तर आज आम्ही पोलिसांच्या समक्ष या प्रशासनाला सांगितलेलं आहे की गोरगरीब शेतकऱ्यांच्या पोरांच्या जीवावरती जर अन्याय करत असेल तर त्यांना देखील आम्ही कपडे फाडून मारल्याशिवाय राहणार नाही आणि कोणत्याही कर्मचाऱ्यांवरती अन्याय होणार नाही, याच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच सजग राहील. तसेच नाथाजी पाटील यांनी सत्तेचा वापर हा गोरगरीब शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या हितासाठी करा, फालतू गोष्टींसाठी गोकुळमध्ये राजकारण करू नका, असं जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले यांनी म्हटलंय. दिल्यानंतर इथल्या बीजेपीच्या जिल्हाध्यक्षांनी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी निवेदन दिलेलं आहे. मला नाथाजी पाटलांना एवढंच सांगायचं आहे की आपली सत्तेचा वापर गोरगरीब शेतकरी, गोकुळचे कर्मचारी आणि गोकुळच्या इतर कुठल्या चांगल्या गोष्टीसाठी करावा, नाही त्या फालतूकच्या विषयामध्ये न पडता गोकुळमध्ये राजकारण न आणता. कारण इतकी वर्ष गोकुळ हा उभा आहे, कुठलंही राजकारण पक्षीय राजकारण नव्हतं म्हणून हा गोकुळ मजबूतीने उभा आहे. हजारो कुटुंब ह्याच्यावर चालतात. एक तर महागाई, त्यात जर नोकरीला कुठली जर गंडांतर आलं, अडचण झाली किंवा कुठे जर बदली झाली तर कर्मचाऱ्यांचं मनोदर खचेल. यासाठी आम्ही आज प्रशासकांना सांगितलंय. प्रशासकाने आम्हाला उद्या संपूर्ण त्यांची प्रशासकीय बॉडीची मिटिंग आहे, त्यामध्ये आम्ही ही सगळी चर्चा, तुमचं निवेदन दाखवतो आणि पॉझिटिव्ह निर्णय घेतो असा आम्हाला एक शब्द दिला आहे. मनसेच्या या इशाऱ्यानंतर गोकुळ प्रशासकीय सदस्यांनी सावध भूमिका घेतली आहे. उद्या प्रशासनाची महत्त्वाची बैठक होणार असून यात सर्व विषयांवरती सविस्तर चर्चा केली जाईल. कोणत्याही कर्मचाऱ्यावरती अन्याय होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली जाईल, असं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलंय. या आंदोलनावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले, शहराध्यक्ष प्रसाद पाटील, अभिजित पाटील, संजय चौगले, निलेश आसगावकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता उद्याच्या बैठकीत गोकुळ प्रशासन काय निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. माझा महाराष्ट्र, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.